हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज सकाळी सकाळी आर्यन शेड आपल्याला भेटायला आलेले होते. म्हणले तू उद्या जाणार आहे तर काय मारू जरा गप्पा. मग बघा चालला बी लगेच. जाऊ दे आता, मोठी माणसं झालेत सगळी. चालला तो लगेच, त्याला होती गडबड. त्यानंतर मग म्हणलो चला आपलं जाऊ केस कापायला. आता आविष्कार शेटला घेतलं, डायरेक्ट घुसलो, डायरेक्ट एंट्री टाकली. मग हे बघा डायरेक्ट एंट्री टाकली आतमध्ये. भाऊ डायरेक्ट म्हणला चला नवीन कस्टमर आणला आहे, त्यांच्या इथलं ओळखीचं दुकान आहे भावांना आहे. म्हणलं चला आता नवीन काहीतरी ट्राय करू हेअरस्टाईल. केस तर झाले का आपण. माझा लुक तर आज तुम्हाला दाखवतोच, पुढं व्हिडिओमध्ये आहे. तर आपल्याला मग अभिजित शेड भेटला. अभि म्हणलं चला आपल्याला जायचं आहे आपल्या ट्रॅक्टरमध्ये टाकायला बॅटरी. हे बघा अख्खा कोंडवा दिसतो इथं भावांना, अख्ख्या बिल्डिंग दिसत आहे. एवढीच मोकळी जागा आहे मला वाटतं इथं. त्याने आणलं होतं मला इकडे ट्रॅक्टरपाशी त्याच्या, कारण उद्यापासून त्याचं काम चालू होणार होतं. उद्यापासून त्याची साईड तर चालू होणार होती. हे बघा ट्रॅक्टर त्याचा बसला. मग डायरेक्ट बॅटरीला दिवसापासून बंद पडलेली होती. म्हणलं काढ मग ब्लॉग बिग, आपण पण जरा फेमस झालो पाहिजे, ऑर्डर आले पाहिजे आपल्याला. बॅटरी वगैरे सगळं टाकलं, चालू पण झाला ट्रॅक्टर. तो म्हणला बरं आलं चालू आलं ट्रॅक्टर, कारण बॅटरीला दिवसापासून बंद होती त्याची. मग बघा मी उन्हात कसं चमकत होतं आज. केस विसं कापून आलेलं होतं. केस कापल्यानंतर आंघोळ वेंगोळ करून मग याच्यासोबत आलो इकडं. म्हणलं आपल्याला मारायचं राऊंड. बघा ट्रॅक्टर आज लई दिवसातून त्यांनी चालू केला होता, म्हणून चांगला दूरबीर मारत होता. मस्त वातावरण झालेलं होतं आणि 5-5:30 वाजलेले होते. हे बघा ही बिल्डिंग केवढी आहे. कौसर बागेच्या तिथं होतं आपण नाही का, यांची इथली बाग लई मोठी कोंडव्यातली. मला पण आजच कळलं याने येता येता दाखवले मला. हे बघा इथं त्याचा ट्रॅक्टर आहे ना रोज लागलेला असतो. मग काम जेव्हा बंद असत ना तेव्हा रोज इथं लागलेला असतो. हे बघा दूर मारत होता. त्याला लई एक्सपिरियन्स आहे भावांनो ट्रॅक्टर वगैरे चालवायचा. मस्त चालवतो. आता उद्यापासून होईन त्याची साईड चालू. हे बघा गाईज आज केस कशी माही रांगलेली होती. मस्त मेहंदी वगैरे लावलेली होती मी केसांना एकदम नाही का, क्वालिटी दिसा म्हणून. ट्रॅक्टर त्याने लावला. आता आपल्याला बॅटरीचं ते मागचं ते बॉक्स बसवायचा होता. हे बघा हा जो बॉक्स आहे ना बॅटरीचा बसवायचा होता आपल्याला. म्हणलं चला आता आपण घेऊ राईट ट्रॅक्टरची. आबीला म्हणलं चल बस, मला तर काय ट्रॅक्टर चालवता येत नाही. म्हणलं आबीसोबत जरा सेल्फी घ्यावं एक. हे बघा चांगला आज आबी ट्रॅक्टर चालू होता. आज ट्रायर मारत होता का, तो उद्या त्याला कामाला जायचं होतं. मग त्याला येतोच म्हणायला तसा ट्रॅक्टर. पण काय आता म्हणलं आज जरा बघू ट्राय करून, उद्या परत ऐन टायमिंगला नको व्हायला. हे बघा आपली काम झालं. मग बॅटरी वगैरे सगळं बसून झालं. हे बघा ट्रॅक्टर पण लावून टाकला तिथं. हाय त्या जागेवर ट्रॅक्टर लावला. मग आता म्हणलं चला आबीला म्हणलं चल बाबा जाऊ कुठं तरी आता. मग आबी आपल्याला म्हणलं आपल्याला जायचं आहे PNG ज्वेलर्समध्ये. हे बघा कोंड्यात जर तुम्ही आला ना, हा अख्खा मिलिटरी एरिया आहे बघा. डोर ऑफ जी मॉल म्हणून आहे, तिथंच PNGचं होतं शेजारीच. आबीला म्हणलं चल पटकन पक्कड. आज नव्हतं ट्रॅफिक, आज जरा रोड मोकळा होता इकडं, लय मोकळा होता रोड. आलो आपण काय आता पोचणारच होतं 5 मिनटामध्ये. हे बघा हा मॉल गाईज, डोर ऑफ जी मॉल आहे. तो गेला मग आतमध्ये, त्याचं झालं काम. त्यानंतर आलो घरी आल्यावर मग ही पोरं म्हणली तू ब्लॉगर आहे तर आमचं बी घे मग बॅटबॉल खेळताना. हे बघा जाऊ दे खेळतात येत नव्हतं, तेवढीच पोरं खुश झाली. हे बघा गाईज फेमस घाट बापदेव घाटात चाललो होतो आम्ही. का तर चहा पिण्यासाठी गाईज, फक्त चहा. सगळी पोरं नाही का कब्बर चहा इकडचा फेमस आहे. म्हणजे नाही का मी व्लॉगमध्ये पुढं दाखवलेलंच आहे. ट्रॅफिक एवढं होतं ना, पुढं काय कांड झालं आहे ना तो व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. अख्खी व्हिडिओ बघा नाही का. लय ट्रॅफिक लागलेलं होतं लय. आणि निसर्ग बघा कसला भारी दिसत होता. त्यांचं कॉलेज आविष्कारचं कॉलेज वगैरे सगळं दिसत होतं इकडनं. KJ कॉलेज आहे ना इकडं बापदेव घाटात, ते दिसत होतं. हां आम्ही तिघं बघा. जरा अवतार आमचं समजून घ्या, का तर गाडी होतो हेअरस्टाईल वगैरे जरा बिघडली होती आणि जरा धूळ वगैरे बी लागत होती. खूपच धूळ वगैरे होती. मस्त चाललं होतं फिरत. गाड्या एवढ्या होत्या की पुढं बघा तुम्ही माणसानं काय झालं आहे हा कांड. त्यानंतर आलो चहा प्यायला, सगळी पोरं आली. मग आपला सॅम गेला चहाची ऑर्डर द्यायला. चहा वगैरे पेलो. तर गाईज हे बघा हाच तो बापदेव घाट मगाशी तुम्हाला दाखवला. ट्रॅफिक बघा फक्त केवढं वाढलं आहे. समोरून आहे ना, समोरून एक पण गाडी येत नव्हती, एक पण. हे बघा अख्खं वन साईड ट्रॅफिक लागलं आहे. लय म्हणजे लय पुढं आहे ना, तुम्हाला दाखवतं काय झालेलं आहे. लय बेकार आहे ना, मारता वाचला एक माणूस. हे बघा सॅम भाऊ आपल्याला रोड दाखवत होता पुढं, त्याच्या गाडीच्या मागं आपण गाडी घेत होतो. हो का अख्ख्या लाईटी वगैरे अख्खा कोंडा वगैरे सगळं दिसत होतं इथून.
ट्रॅफिक बघा गाईज केवढं झालं समोरून एक बी गाडी येत नव्हती. आणि हे बघा हासतं कांड टर्न घेताना बघा काय झालं ट्रकच अडकून बसला होता. त्यामुळं अख्खं ट्रॅफिक झालेलं होतं अख्खं. पोलीस वगैरे सगळे आलेले होते क्रेन वगैरे बोलवली होती तिथं. आम्ही आलो मग डायरेक्ट ऋषिदाच्या ऑफिसवरती बसलो मग गेलो घरी. तर गाईज भेटू आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. थँक्यू.